तर नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो, तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, तो व्हिडिओ पे लगे रहो. तर बघा मित्रांनो, मी आता सकाळ सकाळी भाड्याला आलो आहे मिरजेला आणि हे राजू नादाबाईत ह्यांची मस इथं मिरजेला न्यायला आलो आहे. 2 नंबर मस आहे की, तर ती बघा 2 नंबर मस आहे बघा मित्रांनो. आणि इथं हा जनावरांचा गोठा आहे इथं बघा. आणि आता थोड्या वेळात आम्ही मस भरून घेऊन जाणार आहे बघा इथनं आता. आणि ही मस आता चढवा लागलाय बघा मित्रांनो. आता आम्ही आता गाडीत हाल काय हाल चाल चाल हा चाल चल हाल हाल चल. आता मस चढली बघा गाडीत बघा मित्रांनो. हाल के पाय हाल 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 के ए चल हाल हाल उचल की बाई. तर आता मस भरून झाले मित्रांनो आमची गाडीत. आता चला जाऊया आपण आपल्या गावाकडे राजू नदाब्यांची काळीभोर मस उतरायला. तर बघा मित्रांनो, मस उतरलो मी. तर मस उतरताना व्हिडिओ दाखवू शकलो नाही, कारण मस एकदमच गाडी धडपडली, त्यामुळे ती व्हिडिओ मी दाखवू शकलो नाही मित्रांनो. आता जाऊया बघा आमच्या शेताकडे. शेतात जरा मालकीन गेल्या वरणा तोडायला. सकाळी मस सोडून गेल्यानंतर मित्रांनो, आता मला बघा आलंय सेंटरिंगचं भाडं न्यायचं. आता हे मिस्त्री लोक तुम्हाला दाखवतो. हे आहेत बघा मिस्त्री. आणि इथं बघा आता ह्या सेंटरिंगच्या हे काय प्लायवूड म्हणायचं आहे, प्लायवूड न्यायचं आहे. आणि याचं मालक इथं बसलेलं बघा स्वतः साहेब. आणि यांचे घर आहे आणि स्लॅबचं घर बांधलं आहे बघा मित्रांनो पोरग्यानं, कष्टाने म्हणे भरपूर 1 नंबर छान असं घर बांधलं आहे. असं सर्वसामान्य पोरं असे प्रगती करत राहायला पाहिजेत. आणि ही प्रगती तेव्हाच होते मित्रांनो ज्यावेळी माणूस फक्त आपल्या स्वतःच्या कामात लक्ष घालतोय. आता प्लायवूड आणायला लागला, प्लायवूड घेऊन जायचं आहे बघा शेड्यूलला. तर मित्रांनो, हे आहेत बघा सेंटरिंग मिस्त्री. यांचं मटेरियल आम्ही घेऊन चाललो आहे बघा आता शेड्यूलला. यांचं काम शेड्यूलला चालू आहे. आता गाडीत बघा सगळं सेंटरिंग मटेरियल भरलं आहे मित्रांनो. आणि बरोबर तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेवायला जाणार होतो 12च्या दरम्यान. आणि बरोबर 12च्या दरम्यान भाडं आलं. मग कसं असतंय, कस्टमरला थांबून चालत नाही. भले आपल्याला 1 तास 2 तास जेवण लेट मिळू दे, कस्टमरला थांबून चालत नाही, जायला लागतंय. आणि कसं आहे, कुठला पण धंदा करताना तुम्ही कस्टमरचं मन राखला, कस्टमरला दुखवलं नाही, पैशात एक 10-20 रुपये कमी जास्त 5-50 जर केला तर कस्टमर हे टिकून राहतंय आणि तुमच्या धंद्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे धंद्यात मित्रांनो, संयम पाहिजे. संयम, शांतता, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे. तर असं जर असलं की ऑटोमॅटिक तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमचा धंदा यशस्वी नक्की होतोय. तर चला जाऊया शिरडूनला. तर बघा मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय शिरडूनमध्ये. आणि शिरडूनमध्ये ह्या इथं बघा हे स्लॅबचं काम चालू आहे. आणि ह्या इथं आता बघा हे सगळं गाडीत भरलेलं सेंटरिंग मटेरियल आम्ही उतरणार आहे बघा मित्रांनो. एक 15-20 मिनटं लागतील उतरायला.